श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्रीरामचंद्राय नमः। वासुदेव मने गरुडा ऐका, जे सर्व लोक उपकारक, कर्मासे अर्ध्वदेहिक, पीडा निवारक अंतकाळी। असो पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दासतुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पाद करून कथेला सुरुवात आहे। कथेचं अनुसंधान गरुड पुराण। भगवंत गरुडावर बसून असणारे इकडून तिकडे जाणार भगवंताचं वाहन, पण ती गरुडजी म्हणजे तुमच्या कृपा आशीर्वादाने सर्वत्र गेलो पण नरकात कसं गेलो नाही। कारण नाम आपण त्याचं नामस्मरण केलं तर नरकाला जात नाही। मग भगवंत म्हणते गरुडजी म्हणजे मी तिकडे कधी गेलोच नाही, ती गाव कसं आहे मला सांगा आणि कशा प्रकारचे असणाऱ्या तिकडे जाणाऱ्या लोकांची पीडा त्रास काय होतो मला सांगा। म्हणजे भगवंतांनी सांगायला सुरुवात केली। भगवंत म्हणतात गरुडजी ऐका, सर्व लोकांवर उपकार करणारे तू प्रश्न विचारलेले आणि सगळ्यात श्रेष्ठ कर्म कोणतं असेल तर आपण रोजचं कर्म तर वेगळं पाहिजे, नैमित्तिक कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे। म्हणजे आपले जे आपल्या पूर्वजांचे कर्म सांगितलेलं असतं, पुण्यतिथी असेल 10वा असेल 13वा असेल काय ते पहिल्या दुसऱ्या दिवसाचा ती सर्वात श्रेष्ठ कर्म माणसासाठी आहे। सर्व पीडा निवारण करणारा त्रास संपवणारं कुठलं कर्म असेल तर आपल्या संपलेल्या माणसाचे कर्म करणं आहे असं भगवान गरुडजीला सांगतात। या समग्र ब्रह्मांडात 84 लक्ष जंतू गणित, त्याही माझी 4 भेद आहेत, जरायू विख्यात एक जाती। असं भगवंत गरुडजीला सांगू लागलेले आहेत। ह्या जगताच्या ठिकाणी भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती, भाग्य श्रेष्ठ म्हणून भरतखंडात आले। त्या भरतखंडामध्ये 84 लाख योनी आहेत, त्याच्यात 4 भेद आहेत। त्याच्यातला पहिला भेद सांगितला जरायू आहे म्हणजे मानवाची, त्याच्यातलं म्हणजे 21 लाख असे जीव जंतू आहेत प्राण्यामध्ये वाचा। स्वेदज उद्विज आणि अंडज आयशा 4 जाती सहज, 21 लक्षांचा समाज, एके भेदी अजय निर्मिला। भगवंत म्हणतात म्हणजे प्रत्येक योनीमध्ये 84 लाख योनी, प्रत्येक 21 योनीत एक प्रत्येकाला जन्माला जावं लागतं म्हणजे। त्याच्यातनं जराव मानवाचे असणारे, त्याच्यानंतर शिवजत म्हणजे घामापासून जन्मलेले प्राणी असतात, वालिका ही पहिल्या घामापासून जन्मतात म्हणजे असणारे बोचिडी ते, मग त्याच्यात 21 लाख योनी। त्याच्यानंतर उद्भिज आहेत असणारे, उद्भिज म्हणजे असणारे काही प्राणी असणारे सी करतात आणि त्याच्यातनं झाडाची उत्पत्ती होती, त्याला उद्भिज म्हणतात। पिंपळ वड बघा असं बी लावा उगवत नाही, झाड यांनी कुठेही खडकात सुद्धा उगवतील पण पक्षींनी शिकणे असे उद्भिज आहेत। त्याच्यानंतर अंड्यापासून जन्मलेले असे 21 लाख 21 लाख 21 लाख 4 वर्णाचे 84 लाख योनी होतात म्हणजे वाचा। त्या संपूर्ण जीवान भीतरी मनुष्य दुर्लभ सरपारी, त्याही माझी भेद 4 समजे अंतरी तू गरुडा। सगळ्यात श्रेष्ठ कुठला असेल तर विशेष ज्ञान प्राण्याला बरं का, माणसाला बाकीच्याला काय बाकीच्याला ज्ञानच नाही। 21 लाख 84 एक योनी कोटी कोटी फेरान तेव्हा लागे वारा मानवाचा मनुष्याचा असं मानवाला 84 लाख योनी फिरत आणि 84 लाख योनीमध्ये श्रेष्ठ कुठला जन्म असेल तर मानवाचा जन्म आहे। आणि त्या मानवाच्या जन्माला आल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये 4 प्रकार केलेले आहेत वाचा। त्यात मुख्य 4 वर्ण, त्याही माझे उत्तम ब्राह्मण, अनुलोम प्रतिलोमे करुण 12 सामान्य या जाती। त्यात मुख्य असणारे 4 वर्ण सांगितलेले, त्याच्यातलं श्रेष्ठ ब्राह्मणाचं वर्ण सांगितलेलं। त्याच्यानंतर म्हणजे असणार आपण काय म्हणतो 18 पगड जाती, त्याच्यात परत अनेक असणारे भेद आणि वर्ण अजून केलेले आहेत म्हणले। या दोन्ही षटकान विरहिता संकीर्ण जाती बहुता, जे वेद धर्म विवर्जित अंत्यंज समस्त ते जाण। त्या असणाऱ्या 4 वर्णापेक्षा अनेक प्रकारच्या आपण 18 पगड जाती म्हणतो, त्याच्यात सुद्धा अनेक प्रकारचे असणारे मिश्र जाती आहेत। त्याच्यातली एक जी जात आहे त्याला अंत्यज म्हणतात। रजक आणि चांभार, नट आणि बुरुड नरा, कैवर्तक आणि सुराकार, भिल्ल समग्र अंत्यज कोणाला म्हणायचं? रजक परीट आहे, चांभार आहे, नट आहे, बुरुड आहे आणि कोळी आहे पुन्हा किंवा म्हणजे असणारे भिल्ल आहेत, ह्यांना अंत्यज म्हणतात म्हणले। आहार आणि मैथुन, निद्रा भय क्रोध जाण, यांनी व्यापिले सर्वजन, विवेकी मानव परम दुर्लभ। सर्व योनी समसमान, सर्व योनीमध्ये सारखंच आहे। जेवायला आहार सगळ्यांना सारखाच लागतो, मैथुन सगळे विषय आहे, निद्रा झोप सगळ्यांना, राग सगळ्यांना, 4 योनी सगळं 84 लाख योनीमध्ये। पण विशेष ज्ञान असे मानवाला विशेष ज्ञान दिलं फक्त माणसाला, काय खावं काय प्यावं काय द्यावं कुठं राहावं कसं जावं हे ज्ञान माणसाला, बाकीच्या योनीत कुणाला जनावराला नाही। हे सर्व लोक मी परमात्मा यंत्रित आहे द्विजोत्तमा,
त्याही माझी शास्त्र महिमा उत्तम अधम मध्यम सांगत असे. आणि ह्या सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर भगवंत म्हणतात मीच आहे म्हणले असणारे. ब्राह्मणात सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण, आणि ब्राह्मण म्हणजेच असणारं माझं स्वरूप आहे असं शाही शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये सांगितलं. स्थावराहुनी चर श्रेष्ठ, अनस्थिहुनी शास्त्री वरिष्ठ, सूक्ष्महुनी जो गरिष्ठ तो वरिष्ठ जानपा. स्थावर असणारे जी काय आकाशापेक्षा असणारे त्याच्यापेक्षा चर म्हणजे पृथ्वी तलावरचे असणारे श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे असणार सूक्ष्म असतात अतिशय लहान, त्याच्यापेक्षा अजून त्याच्यापेक्षा जास्त मोठं कोण. पक्षाहुनी पशु बरवा, पशुहुनी मनुष्य जाणावा, मनुष्यात क्षुद्र समजावा, क्षुद्राहुनी म्हणावा उत्तम वैश्य. पक्षामध्ये पक्षापेक्षा श्रेष्ठ पशु समजावं म्हणजे पशुपेक्षा मनुष्य मोठा समजावा. मनुष्यामध्ये असणार शूद्र असला तर त्याला मोठा, शूद्रापेक्षा म्हणजे अतिशय उत्तम वेश्या जो काही शेती करतो तो समजावा. वैश्याहुनी क्षत्रिय अधिक, क्षत्रियाहुनी ब्राह्मण अधिक, ब्राह्मण माझी वेद पाठक त्याहून अधिक सुकृत बुद्धी. वैश्यहून श्रेष्ठ म्हणजे कुणाला समजावं तर क्षत्रिय म्हणजे राज्यकारभार करणारे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मणामध्ये श्रेष्ठ कोण असेल तर जो वेदाचं पठण करतो तो ब्राह्मण श्रेष्ठ. आणि ते वेदाचं पठण करणाऱ्या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोणाचे असेल तर ज्याची सद्बुद्धी आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजा, सकळ सिद्धी सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्याचं वैभव बुद्धीचं वैभव भगवंत बांधलेला आहे तो सर्वात श्रेष्ठ. कर्म करता अधिक त्याहुनी, ब्रह्मांडात अधिक ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञाने हुनी मत भजनी, निषिदिना चिंतितो. तो अशा प्रकारचं कर्म करतो चांगल्या बुद्धीने, त्या कर्म करत्यापेक्षा ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ. आणि ब्रह्मज्ञानी पेक्षा म्हणजे ब्रह्माचं ज्ञान झालं, चराचरामध्ये जो भगवंत पाहतो त्याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं. आणि त्या ब्रह्मज्ञानीपेक्षा जो माझं रात्रंदिवस भजन करतो, नामस्मरण करतो तो सगळ्यात श्रेष्ठ. ऐसे हे प्राणी समस्त अधिकाहुनी अधिक आहेत, नर शरीर झाल्या प्राप्त नाही तप करीत जो. असं एकापेक्षा एक श्रेष्ठ असणारे ह्या जगताच्या ठिकाणी प्राणी आहेत. पण असणारा मनुष्य जन्म का तर नरदेह दुर्लभ जाणारे अतिशय दुर्लभ आहे. पावला हा देह काकटाळी जैसा अतिशय नरदेह दुर्लभ आहे. आणि ह्या नरदेह दुर्लभ असताना आणि ह्या नरदेहाला आल्यानंतर जो कोणी प्राणी तप जर करत नसेल तर तो अधोगतीला जातो. तो मेल्यावरी मूढमती महाघोर जे दुःख जगती दुःख गती, ती भोगून आणती दुष्ट जन्म गती पावत असे. मग असं जर असणार तप करत नाही, नामस्मरण करणार, चिंतन करत नाही, तो मेल्यावर असा वाईट प्रवृत्तीचा म्हणजे असणारा महाघोर नरकात जातो. दुःख भोगावं लागतं. नव दुःख भोगून सुद्धा म्हणजे शेवटी वाईट जन्मालाच जातो म्हणले. बुद्धी आणि रूप बळ, पुत्र विद्या वित्त पुष्कळ, पूर्वकर्म असल्या निर्मळ यथा काळी प्राप्त होईल. लक्षात ठेवा मागच्या जन्मीचे कर्म चांगले असल्याशिवाय ह्या जन्मात आपल्याला काही मिळतच नाही. आपण म्हणतो असा का घोटाळा होतोय, का घोटाळा होत नाही, मागचं चुकलेलं असतंय. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. लक्षात ठेवा आपलं मागच्या जन्मी चांगलं कर्म असेल तर ह्या जन्मात आपल्याची तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होती, रूप चांगलं प्राप्त होतं, ताकद माणसाला चांगली होती, असणारे विद्यावान असणारे गुणी पुत्र जन्माला येतात, भरपूर पैसाही मिळतो. पूर्व कर्म चांगला असेल तरच. मागच्या जन्मी जर घोटाळा झाला असेल तर ह्याच्यात नक्की घोटाळा होतो. आपण म्हणतो कसं काय झालं नाही, मागच्या जन्मी आपण चुकलोय, मग त्याचं नामस्मरण चिंतन करायचं, सुधारणा करायची, नामस्मरण करून थोडं थांबून, किंवा जर तेच भोकत बसलं तर त्रास जास्त होतो म्हणते वाचा. ज्यानरे पुण्य जैसे केले अथवा पाप संपादिले, त्याची आसती दोन फळे, पुण्य फळे ती सौख्य रूपा. ज्या माणसाने मागच्या जन्मी पुण्य केलंय त्याला ह्या जन्मात सुख प्राप्त होतं. ज्या माणसाने मागच्या जन्मी पाप केलं त्याला असणारं दुःख भोगावं लागतं. लक्षात ठेवा आपल्याला दुःख ठेस लागली, समजायचं मागच्या जन्मी आपल्याकडून काहीतरी कर्म वाईट घडले त्याच्यामुळे तर ठेस लागले, त्याच्यामुळे आपलं असं होतंय. हे भगवंत गरुडजीला सांगतात मागच्या जन्मी पुण्य केलं म्हणून सुख प्राप्त आहे, मागच्या जन्मी पाप केलं म्हणून दुःख भोगावं लागतं. वाचा. पापाची फळे अशुभ रूपाने उत्पन्न झाले मनुजाने, नित्य कर्म आत्मज्ञानी याने न त्यागावे तयाने आपण कधी. म्हणून असणारे पापाची फळं अशुभ असतात, दुःखदायक असतात, त्रासदायक असतात. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर नित्य कर्म करायचं. स्नान, संध्या, देवपूजा जी हे नित्य कर्म आहेत. नैमित्तिक वेगळं आणि नित्य कर्म असणारं काय असतं, स्नान असतं, संध्या असतं, धर्माचं कार्य असतंय.
हे तिन्हीचे तिन्ही व्यवस्थित माणसाने करावं तर त्या माणसाला सद्गती प्राप्त होती म्हणतो. त्रैलोक्य स्वामी मी वासुदेव, त्रैलोकीचे सर्व जाणे भाव, तथापि कर्म विहित अभिनव नित्यमेव करीत असे. ह्या त्रिलोक्याचं इथून तिथपर्यंत नाही अनेकांची सत्ता, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही जगताच्या ठिकाणी मी वासुदेव कळू येईल तत्वता. ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण चिंतन कराल त्यावेळेस आपल्याला कळतं सगळं भगवंताच्या हातात आहे. आपण निमित्ताचा प्राणी केलाशे धनी, आपल्या हातात काहीच नाही. भगवंत म्हणतात मी सगळं जाणणार आणले त्रिलोक्याचं सर्व असणार. जरी मी या पृथ्वी तलावर जरी असलो तरी स्वर्गी चालूच आहे की समुद्रा पलीकडचे देखील मुंगीचेही अंतर झाले. मुंगीच्या सुद्धा अंतरात काय चाललंय ते सुद्धा मला सगळं कळतं. आपण म्हणतो मांजर दूध पितं ते मांजरावर कोणी बघत नाही, पण भगवंत म्हणतो सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी मी वास्तव्य करून कोणाच्या अंतराच्या ठिकाणचा काय भाव आहे, काय कार्य करतोय, काय कर्म करतोय हे सगळं मला कळतं. त्रैलोक्याकर्षणी समर्थ ब्रह्मदेव असे साक्षात, तथापि लोकोच्चार करीत नुलंगित आचार म्हणे. ह्या स्वर्ग सर्व असणाऱ्या लोकांचं 184 चार खाली 184 युनिचं निर्माण करायचं काम कोणाकडे असेल तर ब्रह्मदेवाकडे म्हणले असणारे. हे साक्षात सर्व ब्रह्मदेव असणारे सर्व तयार करतात म्हणले. पण लोकांचा आचार पालन पोषण कोण करत असेल तर भगवंत म्हणतात मी करतात. जन्माला घालायचं काम ब्रह्मदेव जरी करत असले तरी त्याचं पालन पोषण करण्याचं काम मी करतोय. म्हणून मनानेही सुद्धा माझं जे काय आचरण आहे अजिबात असणार मी उल्लंघन करत नाही. जसं असेल उच्च नीच नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तो भाव भक्ती बघतो आणि जसं त्याच्या कर्मानुसार भगवंत ही माझा आहे ही तुझा असलाय तसलाय असं काही फरक करत नाही. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ भोगावी लागतात. ज्ञान भक्तीच्या अभिमानाने आचार टाकीला जयाने, दोघांची फल साधने मिथ्या ज्ञाने नरक भोगिती. एखादा साधक असतो ज्ञानाने भक्तीने करतात. जिथे गर्व आणि अभिमान तिथे अवश्य येईल अपमान. अभिमानाने गर्वाने ज्ञानाने काय करतो तो आपलं आचरण सोडून टाकतो. बघा ज्याला जास्त यायला लागलं की व्यवस्थित वागतच नाही. आपल्यासारखा कोणीच नाही मग असं गर्वाने वागत असतो. म्हणजे असा जर असणारे आपला आचार टाकला गर्व अभिमानाने भक्तीच्या ज्ञानाने तर तो उगोचे उगोमध्ये रस्ता बदलतो आणि नरकाचा रस्ता पकडतो. म्हणले कर्मा वाचून मुमुक्षु नर न उद्धरती हा निर्धार, संन्यास सर्वात थोर त्याही माझी सार फल त्याग. कर्मा वाचून साधकाला हेच नाही, मोक्षच नाही किंवा कुठलंच काम नाही. आता तुम्ही म्हणता काय काम नाही कुणालाच काम नाही, सगळ्याला काम आहे. काय जन्माल्यापासून मरेपर्यंत काही ना काहीतरी काम करावं. प्रत्येकाला काही ना काही कामच आहे. म्हणून कर्म केल्याशिवाय म्हणजे असणारा उद्धारच नाही. जगताच्या ठिकाणी काही ना काही कर्म करावं लागतं. आणि सगळ्यात श्रेष्ठ असणार निर्धार सांगितलं उद्धारायचं काय करावं माणसाने तर संन्यास पकडावा. संन्यास जर नाही पकडणं झालं त्याच्या सर्वात श्रेष्ठ असेल कुठलंही कर्म करत असताना भगवंताविषयी कर्म करत असताना फलाची आशा करायची नाही. आता आपला धंदा असला आपलं काम असलं तर आपण काय करतो कुठलंही फळ प्राप्तीशिवाय कामच करत नाही. हे काम करू हे आपल्याला प्राप्त होईल. पण ज्यावेळेस भगवंताचं काम कार्य करतोय त्यावेळेस फलाचा त्याग करायचा. का तर नुसतं कर्म करायचं आपल्या हातात आहे, फळ द्यायचं भगवंताच्या हातात आहे हे ध्यानात ठेवायचं आणि काम करायचं. वाचा माझा आशय न जाणता कर्म निंदेच्या करीती वारता, त्या अधम नराशी तत्वता भाषण करिता नरक प्राप्त. भगवंत म्हणतात मी ज्याला आजपर्यंत कळलोच नाही आणि उगाच कर्म करत असताना निंदा करायची. मग आता तुम्ही म्हणता सर कर्म आता एखादी घरातली सगळी कामं करते ती सगळ्यांचे पैसे घरात येतात पण पैशाला पैसाच लागत नाही. बरोबरच का असं होतं कुठंतरी चुकलेलं असतं आणि ते कर्माचे फळ भगवंत म्हणतो. आपण म्हणतो एवढं का तरी का भगवंताचं का लक्ष आमच्याकडे नाही. आता का भगवंत आपली का भावकी आहे काय भगवंताचं सगळ्याकडे लक्ष असतं. आपलं कुठंतरी कर्म चुकलेलं असतं म्हणून तर असणारा तसा मेळ लागत नाही. आणि मग आपण भगवंताला नेमकं विसरतो. विसरले भगवंतामुळे विसरले की भगवंत म्हणतो तू घसारला मला माहिती आहे विसरला की घसारला बरोबर. म्हणून भगवंत म्हणतात माझा आशय न जाणता तुम्ही जर कर्म करत असताना आणि तुम्ही मूर्ख आहोत म्हणले. मग तो जर मूर्ख असला तर त्या माणसाबरोबर जरी आपण जरी बोललो तरी त्या बोलल्यामुळं त्याचं पाप आपल्याला लागतं ना आपण ही नरकाला जातो. म्हणून भगवंत म्हणतात की माझा आश्रय धरून जी काय कर्म करचाल फलाचा त्याग करून जी कर्म करचाल त्याच्यात तुम्हाला आनंद प्राप्त होईल. हा पावनी मनुष्य जन्म जे स्वर्ग मोक्षाचे साधन उत्तम, दोह माझे एक निभ्रम न साधितो अधम या लोके. असणारा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. मग असे सांगितलं पाप पुण्य समान घडे तोची नरध्य
जोडे. पाप पुण्य समान झाले की नरदेह जोडतो. आणि नरदेह आलं म्हणजे काय माहितीये का? नरदेह म्हणजे काय? जंक्शन. जंक्शन रेल्वे स्टेशन असतं जंक्शन, म्हणजे त्या गावाहून त्या गावातनं कुठल्याही गावची रेल्वे मिळते. तसं हे मनुष्य देहाला आलं की या मनुष्य देहाला आल्यानंतर नरकाचं बी तिकीट काढता येतं, स्वर्गाचं बी तिकीट काढता येतं आणि कैलासाचं बी तिकीट काढता येतं. फक्त कुठल्या गाडीत बसायचं, कुठलं तिकीट काढायचं आपल्या हातात. ही तर सांगतात भगवंत की स्वर्गाला जायचं असेल तर मनुष्य जन्माने जाता येतं आणि नरकात जायचं असेल तर मनुष्य जन्माला जाता येतं. फक्त हे एका दगडात 2 पक्षी मारायचे. हे मनुष्य जन्माला आलं की मागच्या जन्मीचं असणार जे काय पाप आहे ते ह्या जन्मात भोगायचंय आणि पुढच्या जन्माची शिदुरी चांगली करून ठेवायची. तसं कुत्र्याच्या, मांजराच्या, जनावरांच्या नाही. फक्त मागचं जे केलेलं भोगायचं. हाड म्हणलं तर नीट पुढे होऊन जायचं का मागच्या जन्मीचं केलेलं भोगायचंय. तसं माणसाला नाही, मागचंही भोगायचंय. म्हणून मागचं भोगत असताना दुःख करीत बसायचं गरज नाही. म्हणायचं मागचे जन्मी आपलं चुकलं होतं म्हणून ते आता भोगावं लागतंय. मग आता काय करायचं? ठेविले अनंत तैशीचे राहावे. ते भगवान समाधानी राहायचं आणि आता पुढच्या जन्माचं तयार करायचं म्हणून ते त्याच्याबरोबर दुःख करत बसायचं नाही. भगवंताचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. का तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताची कृपा झाली की सगळं दुःख संपलं जातं. फक्त त्याला एकच कारणीभूत बार्शीचा अंबरीश राजा आहे. मग तशा प्रकारे त्यांनी जर दुःख करत बसला असतं तर बार्शीला भगवंत आलाच नसता. म्हणून ते मागच्या जन्मात असणारं पाप बी संपलं त्यांचं. मूळच्या जन्मात असणारं पुण्य करता येतं फक्त मनुष्य जन्मानेच. आणि हे मनुष्य जन्मानेच हे असणारं काय करावे साधने फळ अवघ्याची तेने. म्हणून असणारं साधन करत असताना नामस्पर्धे साधन नाही. तो काही करशे अनेक काही अनेक करायची काय गरज नाही. भगवंत म्हणतात नामस्मरण करा. का तर मनुष्य देहाला आल्यानंतरच स्वर्ग, मृत्यू, पाताळ किंवा असणारं कैलास, नरक याची तिकीट काढता येतं. स्वात्मा तयाने वंचिला इच्छिती शतद्रव्य संग्रहाला. शत मिळता सहस्त्राला, सहस्त्र मिळता लक्ष इच्छिती. काय केलं असणार? आपण मनुष्य जन्माला आलो. मनुष्य जन्माला आल्यानंतर कशाची इच्छा करतो बरं? धनद्रव्य. दुसरं काय आहे का? भगवंत म्हणतात काय इच्छा करतो? रुपया मिळाला की 100 कसे मिळतील, 100 कसे मिळले तर 2000, आपल्याला लाख कसे मिळतील, आणि लाख मिळले तर लक्ष मिळता म्हणे राज्य व्हावे. मग चक्रवर्ती तू आवडे जीवे. चक्रवर्ती झाले स्वभावे मग वाटे देव होईन. लाख मिळलं की म्हणतो कोटी मिळावं, कोटी मिळाला की म्हणतं गावचा राजाच व्हावं, राजा झालं की म्हणतं मग मोदीच व्हावं, आणि मोदी झालं की म्हणतं एक दिवशी देवच व्हावं. देव झाले अमरपती सुरपती त्वे ऊर्ध्वगती. ऐशी तृष्ण पापमती न विरक्ती कदा पावे. देव जरी झालं वाटलं तरी देव झालं तरी थांबावं वाटत नाही. पुन्हा म्हणतो 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव व्हावं. आणि इंद्रदेव जरी झालं तरी तिथं वाटत नाही म्हणले. परत त्याला अशी तृष्णा पापात्मक मध्ये म्हणजे तहानच भागत नाही. ही दही खाऊ का मही खाऊ, ही झालं तर ही व्हावं, ही झालं तर ही व्हावं. प्रत्येक जण असणार आहे ह्याच्यातच वाढत गेला. विरक्ती, वैराग्य कोणापाशी प्राप्त झालं नाही. कोणालाच कळलं धन कोणा काम आले. आयशे सकळ झालं ती परी कळवणीया आंधळे होती. सगळ्याला माहिती आहे धन कोणाला. खाली हात आहे, खाली आहे का नाही. बला मोठा राजा त्यांनी जाताना सांगितलं फक्त काय बी करा, फक्त हात मोकळ. अख्खी तिरडी माझे सगळे व्यवस्थित बाधा, पण हात मोकळ राहू दे. भल्या मोठ्या येताना सोन्याचा चमचा घेऊन आलो होतो, पण म्हणले असणार जन्माचा सोन्याचा चमचा होता, पण घेऊन जाताना खाली हात चालले. सगळ्याला कळतं धन कुठल्या कामाला येत नाही. तरी सुद्धा मनुष्य जन्म तृष्णेच्या पाठीमाग वैराग्य बास झालं बाबा. प्राप्त भोग आहे आणि त्या प्राप्त भोगाचा त्याग कुणीच करत नाही. भगवंत म्हणतात जे झाले तृष्णा स्वाधीन ते पावले निरय स्थान. जे राहिले तृष्णा त्यागुना ते स्वर्गस्थान. जे असे आशेच्या पाठीमागे गेले लागले तर सगळे नरकाला गेले. का तर आशा आहे ना, ही प्राप्त झाले की हे व्हावं, आणि आशेसाठी ते मिळवण्यासाठी मनुष्य काही पापात्मक कर्म करतो. काय करतो विचार मग नाही असं करत असताना काय केलं, काय केलं नाही मला माहिती काय केलं. का तर आपलंच मन साक्षी असतं. काय करतात कुणी काय करतं, कुणी काय करतं. का आशेवर असतो, जगत असतो प्राणी, आणि हे मिळावं ते मिळावं म्हणून काही करतो, आणि शेवटी नरकाला जातो. ज्याने आशेला सोडलं म्हणून समूळ आशा खाणून एक परमार्थाची त्यांनी लागे आशा संपावं. ज्याने आशा संपावली की स्वर्गाला गेलं. बालपणे मातृ पितृमया यवनपणे रक्षिती स्त्रियेचे मनोदया. वृद्ध काळी पुत्र पौत्रमय स्वातंत्र्यमय किंचित नर. थोडस स्वातंत्र्य आहे माणसाला, थोडसच आहे. काय आहे स्वातंत्र्य? जोपर्यंत आपण लहान असतो तो आई वडील सांभाळतात. मग आई वडील जिथं बस म्हणते तिथं बसावं लागतं, जिथं उठ म्हणते तिथं उठ. आहे का स्वातंत्र्य? आई मी इकडे चाललो बघ, गप बस.
बारकी लहानपणी म्हणता येते का नाही, आईनं उठवावं लेकराला तिथं झोपलं इथं झोपलं विषय संपला. जोपर्यंत बाळपण आहे तोपर्यंत आई वडील सांभाळतात. तरुण झालं की मग म्हणजे असणार स्त्रीचं मनोदय असणार, आई वडील असणार व्यवस्थित सांभाळतात म्हणलं. आणि म्हातारपण झालं की पोरं सांभाळतात. म्हातारपण झालं की पोरं म्हणतात बाबा इथंच बसा बघा, बाबा तिथंच बसा बघा. झालं वैयक्तिक स्वातंत्र्य थोडंही नाही वाचा. कुरंग आणि हस्ती पतंग आणि भ्रमर जाती मीनायसी पाचांची गती नाश पावती पंचविषयी. 5 विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयात एका प्राणी आपापलं अस्तित्व संपवलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर असणारा का ही हरिण आहे शब्दाला भुललं ती बिन एकदा जर वाजत किती हरण अतिशय पळमानाच्या वेगाला सुद्धा मागे सरतं एवढं असणारा वेग असणारा हा त्या हरणीचा आहे. पण ती हरिण ज्यावेळेस तिला पकडायचं असेल त्यावेळेस ती नुसतं आवाज काढतो. ती पारदी तिने आवाज काढला की जागचा हरिण जागेवर थांबतं. मेलं तरी त्या पारद्याला वाजवचं म्हणतं. एवढं असणारं शब्दाला भरलं जातं. स्पर्शाला हत्ती आपण एवढा भला मोठा हत्ती सारखा दिसतो, हत्ती एवढा भला मोठा. हत्तीला पकडायचं जर म्हणलं तर खड्डा खांदतात. मग त्याच्यात हात असणार गवताची हत्ती करतात आणि हत्तीला वाटतं त्याला स्पर्श करावा म्हणून भला मोठा हत्ती त्या खड्ड्यात उतरतोय आणि ती स्पर्श विषयाला भुलला जातो. आणि महिना 2 महिने त्या हत्तीला त्याच्यातच उपाशीच मारतात. उपाशी मिळाला की मग कुणाची ताकद संपत्ती. हत्ती एवढा मोठा हत्ती पण ताकद संपत्ती. मग त्याच्यावर पुन्हा माहूत बसतो आणि ती अंकुशाचा मार्ग तेव्हा हत्तीला पकडायचं. असं शब्द स्पर्श रूप असणाऱ्या शब्द झाला स्पर्श रूपाला असणारा म्हणजे अनेक असणारा जी भ्रमर आहे बघा. कमळ दिवस उगवला की त्या असणाऱ्या रस घेण्यासाठी त्या कमळावर फुलतं. कमळ संध्याकाळ झाली की मिटतं तरी ती भुंगा त्याच्यातच आपलं अस्तित्व संपून जातो. म्हणजे त्याच्यानंतर मीन आहे, मासा आहे. आपण गळाला असणार थोडस कणिक लावतो त्याला ती त्याच्यासाठी येते. ती वरचं म्हणत असतंय नीचे त्याच्यासाठी ठेवलेलं असतं गळा तरी ती वर त्याला संपून टाकतं. एवढी आमिषाच्या मिशे गळगिळे मासा आमिष एवढीच दाखवलं असतं तर ती गळगिस्त आणि फुटून घासा मरण पावे. शेवटी मासा सुद्धा मरण पावतो. कशासाठी? एवढ्याशा कणकीच्या गोळ्यासाठी. असं हे 5 विषयामध्ये 5 प्राणी संपलात म्हणतात. हा प्रमादी एकला नरा सेवी विषय 5 समग्र तो काही न पावे यम पुर आश्चर्य फार. असं एक असणारा पुरुष आहे म्हणजे 5 विषयामध्ये भुललेला आहे म्हणजे असणारा. आणि ती कसं असणारा व्यवस्थित वागत नक्की नरकाला जाईल तरी का व्यवस्थित वागत नाही. हे 5 प्राणी 5 विषयात भुललेले आहेत. हे माणसाला कळतं तरी माणूस 5 विषयात कसा बोलला जातो असं भगवंत म्हणून बघून आश्चर्य वाटतं म्हणतात. लोह काष्टांचे पाशे करून बांधिले कोणी प्राणी जन तो सुटेला उपायानं पुत्र पाशानं जे म्हणजे एखाद्याला लोखंडाच्या साखळीनं बांधलं तर कोसबी सुटल म्हणले. पण पुत्राच्या पाशाने म्हणजे मुलाने एवढं लाडावून असतं की त्या पाशातनं तो सुटतच नाही. म्हणजे सुटती प्राणी जन जाणती यम भय गहन मृत्यू न जाणे बाल तरुण वृद्ध अज्ञान न जाणे. ते प्राणी म्हणजे असणारे त्या पाशातून सुटतच नाही. त्यांना कळतच नाही म्हणजे का तर यमाला काय नसते दयामाया नसती. यमाचे दूत निष्ठुर मारिती झुडीती निष्ठुर. यमाच्या दूतांना काय नसते. ही बारका आहे मोठा आहे त्याचं वय झालं हे आता जन्माला आलंय जरा खाऊ द्या पिऊ द्या ह्याला जग दुनिया बघू द्या आपण म्हणतो हा तसलं त्यांना काय माया दया नाही. या सर्व प्राणी यांनी पारलौकिक आदरे करुणी करावे विचक्षण जनी आत्मज्ञानी जरी असे. म्हणून याच्यासाठी असणाऱ्या सर्व प्राण्यांनी म्हणजे असणारा आदर आणि आपलं जे काय असणार कर्म आहे आपलं जी काय वागणूक आहे बुद्धिवंत लोकांनी आपण जी काय ज्ञानी आहोत आणि सर्वांचं जाणून व्यवस्थित वागावं. आणि मेल्याही वाराणसीत सायुज पावले साक्षात तरी करावे अर्धोदेहिक कृत्य प्राणी समस्त जे जणी. आता आपण म्हणतो काशीच्या ठिकाणी मेल्यानंतर काय त्याचा 10वा 13वा काय करायची गरज नाही म्हणतात. जरी वाराणसीच्या ठिकाणी जरी संपला म्हणजे काशीच्या ठिकाणी जरी संपला तरी त्याचं 10वं 13वं 11वं वर्ष श्राद्ध करावं. मेल्या नराचा अभिलाष नसे शेष प्राणी असं नास्तिकी अथवा ज्ञानी असं नसे अभिलाष प्राणी असं. मेलेल्या माणसाचा अभिलाष तोडाही प्राण्याला नसावा म्हणजे असणारा मग मेल्याला नास्तिक असो किंवा ज्ञानी असो सांभाळणारा असू दे किंवा न सांभाळणारा असू द्या कसला का असाना घेणं देणं नाही आपल्यातनं गेला त्याचा अभिलाष नसून म्हणतात. आपुले विवेक विकोनही शरीर अथवा सेवा चांडाळ नरा
परिनित्य नैमित्तिक समग्र कर्म प्रकार आचरावा. आपल्याच्याने होत नसल तर कर्ज काढावं, ऋण काढावं, उष्णपासनं करावं, पण त्या असणाऱ्या मेलेल्या माणसाचं नैमित्तिक कर्म सर्वच्या सर्व करावं. यथाशक्ती यथाविधान कर्म की जे अनुदिन धर्म राहतो धन आश्रयानं विशेष जाण श्रद्धे म्हणून यथाशक्ती यथाविधान, जशी आपली ताकद असेल तशा प्रकारे सर्व कर्म करावी. आता आपल्यात असतं की जीवनपणी काय नाही, पण 10वान 13वान लाडून गुलाबजामुन, तसं जसे यथाशक्ती ज्याच्या त्याच्या असणाऱ्या यथाशक्तीनुसार अन्नदान करा, ज्ञानदान करा. आता हे तुमचं ज्ञानदानाचा कार्यक्रम आहे, अन्नदानाचा असणारा कार्यक्रम होईल, परत असणारा 13व्या दिवशी होतच असतं. अशा प्रकारचं असणार कुठलंही कार्य असणार यथाशक्तीनं म्हणजे कर्म करावं म्हणजे असणार का, तर धर्म जागो सदैवाचा बापर उपकारी. धर्माच्या आश्रयाने धन राहत असतं, लक्षात ठेवा. किती बी सांभाळायचा प्रयत्न करा, राहत नाही. मग असं धर्माच्या आश्रयाने धन राहतो म्हणजे म्हणून असणारे विशेष श्रद्धेने करून लोकांनी धर्म करावा म्हणतात वाचा. तथापि पुत्र धिकाने करावी आत्मदेह संपादनी विधी श्रेष्ठ म्हणून कर्मजनी म्हणून असणाऱ्या गेलेल्याच्या पुत्रांनी मुलांनी म्हणजे आपल्याला सर्वात श्रेष्ठ कर्म कुठलं असेल तर त्याचं असणारं 10वं 13वं हे वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम आपल्यासाठी तेच काम आहे, दुसरं काय काम नाही, ते करावं. धन अल्पात्व बहुत अश्व परिश्रद्धायुक्त निर्धन अश्वनी ऋषीवृंद बहुत श्रद्धान्वित स्वर्ग पावले. थोडं असलं काय जास्त असलं काय, जसं आपल्या बुद्धीनुसार श्रद्धायुक्त अंतःकरणे थोडक्यात की भागत, लय असल्यावर बी भागत. करायचं कार्यक्रम सर्वच्या सर्व कार्यक्रम करायचं म्हणजे आता काही ऋषीवृंद असतात, ऋषीवर त्यांच्याकडे कुठलं पैसे कुठलं धन, एवढं भारीच करा तेवढं भारीच करा, तरी सुद्धा अल्प त्यांच्याकडे काही धन जरी नसलं तरी ते ऋषीवर सुद्धा स्वर्गाला जातात. आपलं जेवढ्यात जमते माहिती तेवढं करा तरी स्वर्ग प्राप्त होतो. भक्ती रहित धनवान बहुत पावले निरय स्थान जैसा पाथेय वाचुनी पंतस्थ जन दुःख पावे. आणि भक्त विरत असले, भक्ती करत नाहीत, नामस्मरण करत नाहीत, पण भरपूर धन आहेत, अशी सुद्धा लोक नरकाला गेलेले आहेत. भगवंत सांगतात म्हणजे जसं म्हणजे असणारा वाट आहे पण वाटेत एकही झाड नाही, मग चालणारा किती दुःखी. तसं म्हणजे असणार भरपूर धन आहे पण भगवंताचं नामस्मरण आहे, दुःखीच होतो. तैसे नित्य नैमित्तिक कर्म टाकी जो नर मूर्ख तो क्लेश पावत असे अनेक नर निष्ठंक खगपती. म्हणून असणारे पक्ष्यांच्या राजा गरुडजी तुम्हाला सांगतो तशा प्रकारचे नित्य नैमित्तिक कर्म सोडून बाकीचं जे कर्म करतो त्याच्यासारखा मूर्ख कोणीच नाही, तो नीट नरकाला जातो. पातकेची ज्ञाता त्यांचे करोने प्रायश्चित्त दक्षिणोत्तरायणे अगत्य की जे विधियुक्त पाप नाही चालतं का, तर कळत नकळत पाप होत असतं. त्या पापाचं असणारं प्रायश्चित्त ब्राह्मणाला विचारायचं. तुम्ही म्हणता ब्राह्मणाला विचारा, त्यांना कळत असतं, ते लिहिलेलं असतं. आपण म्हणतो का मांजर मारलं काशीला जावं लागतं, हाय का, तेवढं तरी लक्षात आहे सगळ्या माणसाच्या, दुसरं काय लक्षात नाही. मग तसं असणार मांजर, समजा आपल्याला कुठलंही पाप झालं त्या पापाला शिक्षा आहेच. आता नाही का एखाद्याने मर्डर केलं तर ती पोलीस असणारे जन्मठेपेची तशी शिक्षा देतात, तसं कुठल्याही पापाला असणारा शिक्षा आहे. ती शिक्षा ब्राह्मणाला विचारायची. मग दक्षिण आहे नाही, उत्तर आहे नाही, त्याच्यामध्ये विधियुक्त असणारे जे सांगतील तशा प्रकारे आपलं पाप नाहीस करावं म्हणतात वाचा. जोवरी हे क्षम शरीर निरोगी आणि जरा दूर इंद्रियात शक्ती असे फार, जो दूर असे आयुष्य क्षय. कधी घडतं माणसाला बघा, जोपर्यंत शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत चाललं जातं, है का नाही. निरोगी शरीर आहे तोपर्यंत असणारा, म्हातारपण लांब आहे तोपर्यंतच, इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंतच, आणि आयुष्य भरपूर आहे तोपर्यंतच घडलं जातं. तोवारी विदुष जनाना स्वकल्याणार्थ की जयज्ञ गृही लागली आग्न कूप खनन मग काय कार्य. जोपर्यंत सदृढ शरीर आहे तोपर्यंत स्वतःच्या कार्यासाठी हित ते करावे देवाचे चिंतन. जोपर्यंत शरीर चालतं तोपर्यंतच की. आता बाकीचं कार्य जर एखाद्या इंद्रियाने जरी नाही काम केलं, आता हात रुपये असणारे इंद्रिय नाही कामच करीत नसलं आणि वाटलं देवाला हळदी कुंकू लावायचं, लावता येईल का? हातच उचलत नाही. इंद्रियामध्ये सत्ता आहे. जोपर्यंत हात पाय चालावया सिद्ध तोपर्यंत तीर्थयात्रा जाय चुकवू नये. जोपर्यंत इंद्रिय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा करावी, भगवंताचं नामस्मरण करावं. दात नसले राम म्हणतात माणसं राम म्हणणार नाही, या म्हणतात ती बी म्हणते मलाच बोलतो येते निघून जाते, अशा प्रकारचं जोपर्यंत इंद्रिय आहे तोपर्यंत शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत असणार कार्य करावं. नंतर भगवंत म्हणतात गुरुजीला घराला आग लागली वीर खांदायला लागला, उपयोग नाही.
तसं जोपर्यंत सदृढ शरीर आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करावं. रोगक्रांत झाल्यावरी सुदिन पाहून ज्योतिष शास्त्री 3-4 ब्राह्मण घरी पाचारुनी नरी प्रायश्चित्त. मग वाटलं आपल्याला एखादं असणार आता एक असणार हे डॉक्टर जिथं निघाले म्हणून आपण लगेच काहीतरी रोग झाला की असणार काहीतरी डॉक्टरकडे जातो. पण जेवढे डॉक्टर तेवढे रोग रोजचे रोज वाढत चालले म्हणजे मग एखाद्या वेळेस असणार असं जर काय झालं तर पहिले काय करायची लोक ब्राह्मणाला बोलवायची आणि म्हणायची ह्यानी काहीतरी पाप केलंय म्हणून त्याच्या असणारे पाप याला भोगावं लागलं म्हणतात. का तर तुका म्हणे पापी ती रोगाची या रूपे रोगाच्या रूपाने पाप येत होती पहिलं. आता पण येते तीच पण आपल्याला लगेच डॉक्टर सापडले ती पहिले पण येत होती. त्यावेळेस ब्राह्मण म्हणायची यायची आणि ब्राह्मणाने सांगायचं ही करा काम ती हे जेवण ही उतरून टाका त्याच्यावर ती उतरून टाका ह्याला धान्य द्या ह्याला धान्य दान करा तान करा. मग तसं जर केलं तर तो माणूस निरोगी होत होता म्हणजे. मग तसं प्रायश्चित्त आहे शिक्षा आहे ती ब्राह्मणाला विचारून घ्यायची म्हणले. गोमिथुन पूर्वक प्रायश्चित्त करावे आपल्या कल्याणार्थ गोदोया भावी 64 रुपयात विष्णू श्राद्ध युक्त प्रायश्चित्त की जे. मग म्हणजे असणाऱ्या कुठल्याही प्रकारचं असणार अनेक प्रायश्चित्त सांगितलेले त्याच्यातनं म्हणजे असणार गाय दान द्यायची. गाय दान द्यायची नसली तर म्हणजे असणार 64 रुपये असणार दान ब्राह्मणाला द्यावं म्हणतात. मग गायीचं जोडपं 2 गायी असलेलं गाय वासरू दान करावं. मग प्रायश्चित्त करत्याना देश काल वयोवस्थान काम सुकृत कृत जाण विचारून सांगावे ब्राह्मणास. मग जी काय प्रायश्चित्त सांगितलं ज्याच्या त्याच्या देशा काळानुसार असणार असतं. ज्याच्या त्याच्या देशातलं ज्याच्या त्याच्या भागातलं वेगवेगळं असतं. मग वेगवेगळं सांगून म्हणजे असणार आपण जी काय केलेलं पाप आहे तीही ब्राह्मणाला सांगायचं असतं. लक्षात ठेवा आपण पाप कधीच कोणाला सांगत नाही. पाप नाही सांगितल्यामुळे पाप वाढतं. सांगतो फक्त पुण्याच की आम्ही असं केलं तसं केलं. पुण्य सांगितलं की पुण्य कमी होत असतं पाप वाढत असतं म्हणून पुण्याचं सांगायचं नाही. सांगितलं तर दोन्ही सांगायचं. मग ब्राह्मणाला पाप आणि पुण्य सांगायचं त्याच्यानुसार शिक्षा सांगतात. मग हाती घेऊन नारळ आणि पुष्पे घ्यावे पुष्कळ हस्त करुणी बुद्धांजोळ ब्राह्मण विमा हातात नारळ घ्यायचा फुलं घ्यायची आणि ब्राह्मणाला हात जोडायचा आणि ब्राह्मणाची काय प्रार्थना करायची. बोलून तया प्रति हा स्तंभ पर्यंत जगती हे विश्व राक्षस पिशाच जाती देवस्वरांप्रती आणि मानवा. काय बोलायचं म्हणजे असणारे हा ब्राह्मण देव बाप्पा ह्या असणाऱ्या पृथ्वी तलावर म्हणजे असणाऱ्या विश्वाच्या ठिकाणी जेवढे पिशाच असतील जेवढे राक्षस असेल देव असतील अनेक प्रकारचे राक्षस या सर्वासी धर्म सांगणारा तैसेच सर्वांचे गोपतार तस्मात माझ्या पापांचा संवार विप्र समग्र. या सर्वांना धर्म सांगणारा सर्वांचा असणारा सर्व दिसणारा पाहणाऱ्या ब्राह्मण देव बाप्पा म्हणजे असणाऱ्या माझ्याकडून कळत नकळत झालेली जी काय पाप असेल हे पाप संपावं. पूर्वी मी घोर पापचारणा केले ज्ञाने अज्ञाने करुणा जन्मापासून अनुदिनी जे पाप दारुणा म्या केले. म्हणजे कळत न कळत म्हणजे असणारे जी काय असणारे पाप केलेलं आहे ते पाप म्हणजे जन्मापासून केलेलं. माझा उद्धार तयापासून ब्राह्मण जंगम तीर्थ पावना सर्व काम देते निश्चय करून वाक्य उदकाना मलिन उद्धारते. मग म्हणजे मी जी काय पाप केले म्हणजे असणार ते तुम्ही संपून टाकावं माझा उद्धार करावा म्हणजे असणार. का तर ब्राह्मण म्हणजे असणार सर्व तीर्थ आहेत म्हणजे असणार सर्व निश्चयाने सांगायचं म्हणलं तर ब्राह्मणाच्या वाक्यातच म्हणजे उद्धार होण्याची ताकद असते. त्यांचं वाक्य कधी मलिन नसतं. ब्राह्मण जे भाषण करीती ते वाक्य देवता मानिती उपवास व्रत स्नान तीर्थी तप संपादिती विप्रजाचे. मग म्हणजे असणार ब्राह्मणाचं भाषण बोलणं म्हणजे तीच काय असतं वाग्देवता असते म्हणजे असणार कुठल्याही प्रकारचं व्रत असेल उपवास असेल स्नान तीर्थ असेल सर्व असणाऱ्या ब्राह्मणाजवळ परिपूर्ण होतं. त्याचे संपूर्ण घेऊन फळ यजमानासी देती विमळ आईसे पूज्य तुम्हा विप्रांचे कुळ पाप निर्मूळ करा. म्हणजे संपूर्ण असणारं फळ देणाऱ्या यजमानाला शुद्ध करणारा कोण असेल तर ब्राह्मण देव बाप्पा तुम्ही माझं सर्व पाप संपून टाका. माझ्यावरी करोडी प्रसाद शुभ आज्ञा करावी शुद्ध तुमचे सामर्थ्य असे आगाद मज लागी शुद्ध शीघ्र. माझ्यावर कृपा करा तुमच्यामध्ये माझं पाप संपवण्याची ताकद आहे. मला असणार माझा अभेद करू नका मला लवकरात लवकर पापातून मुक्त करा. आईसी प्रार्थना 3 वारा करोडी तुष्ट विप्र समग्र मग उत्तराभिमुख नर बैसोनी शीघ्र वपन की. अशा प्रकारचे ब्राह्मणाला असणार प्रार्थना करायची 3 वेळेस करायची उत्तरेकडे तोंड करायचं आणि केस काढायचे. जरी नारे असे सवासीना 3 वेणी 2 मुल प्रमाण छेदावी ब्रह्मात्या समान पापे केश आश्रयून असती. जर असणारी स्त्री असेल स्त्रीच्या हातून पाप झाला असेल तिला शिक्षा तिने सुद्धा 2 बोट आपली असणारी केस संपवावी. का तर असणार जी काय पाप आहे ती केसाच्या आश्रयाने राहत असतं म्हणून केस काढतात म्हणजे वाचा. यास्तव की जे केश वपन आणि मृदा गोमूत्र गोमयाना पयदधी द्रुत घोर जाण
भस्म उदकानं स्नान मग कीजे. त्याच्यानंतर म्हणजे असणार की त्याच्यासाठी का तर सर्व पाप केसाच्या आश्रय धरून असतात म्हणून केशव पण केस काढतात म्हणजे. मग त्याच्यानंतर कुठल्या देशानुसार कालानुसार असतं. कोण गोमूत्राने आंघोळ करतो, कोण म्हणले मातीने आंघोळ करतो, म्हणलं कोण म्हणलं मग दही दूध तूप असणार पंचगव्याने आंघोळ करतं, कोण असणार भस्माने आंघोळ करतं, कोण म्हणलेलं की पाण्याने आंघोळ करतो. शुद्ध स्नान करून बाहेर अर्ध वस्त्र टाकून दुरी अन्य वस्त्रे घ्यावी नरी कीजे नंतरी विष्णू श्राद्ध. शुद्ध असणारा स्नान करायचं, त्याच्यानंतर ओली कपडे काढायची, वासणारी स्वच्छ सुंदर दुसरी कपडे घालायचे आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. मागुती 2 गायी द्यावे दान प्रायश्चित जे कथिले ब्राह्मणानं दान होम व्रतादी संपूर्ण कथिल्याप्रमाणे मग त्याच्यानंतर 2 गायी असणाऱ्या दान द्याव्या म्हणजे त्याच्यानंतर ब्राह्मणाने ज्या प्रकारे कर्म सांगितलं त्याप्रमाणे कर्म करावं. मग करावी अष्टदाने तिल लोह हिरण्य कर्पास दान लवण आणि सप्तधान्य पृथ्वी गोदाने 8 मग 8 दानं द्यायची म्हणजे 8 दानं तिळ द्यायचं, लोखंड द्यायचं, सोनं द्यायचं, कापूर द्यायचं म्हणजे मीठ द्यायचं म्हणजे त्याच्यानंतर 7 धान्य पृथ्वी गाय ही अशी प्रकारची 8 दानं जसं त्याच्या परिस्थितीनुसार द्यायची. ही एक पवित्र करीती 4 पायरी सप्तधान्य गणती 2 संख्या तया प्रती तावन मिती द्यावे लवण. मग त्याला असणार एक वस्तू एक पवित्र करणारे असते म्हणजे 4 पायले असणारे 7 सप्तधान्य द्यायचं म्हणजे त्याच्यानंतर कुडवं असतं ते कुडवं म्हणजे पहिलं असणार वागवतं ते कुडवा चिपटणे कुळवं आणि मग असणार 8वा त्याच्यातलं 2 कुडवं म्हणजे असणार मीठ दान करायचं. पावणे 3 तोळे उनी असती पक्के 19 शेर गणती कापूस देव विप्रप्रती दान पद्धती आई. पावणे 3 तोळे असणार, पावणे 3 तोळ्याला कमी असणार सोनं म्हणजे देवा असणार किंवा म्हणजे 19 शेर म्हणजे असणार कापूस दान ब्राह्मणाला द्यावा असं दानाची पद्धत सांगतो. आई गुंजा द्यावे सुवर्ण गो प्रत्यक्ष अथवा मोल संपूर्ण सुवर्ण निष्के किंवा रजतान गोप्रदान अगत्य. 80 गुंज असणार सोनं देवा म्हणजे असणारे गाय असणार दान द्यावी किंवा ती गाय ही असणारी कसली अतिशय सुंदर देखणी असावी म्हणतो. गोचार माई तुकी परीक्षिती दान द्यावी विप्राप्रती कारपसाई तुकी लोह गणती दानाप्रती बोलली असे. त्याच्यानंतर म्हणजे गायीचं चामडं जेवढं निघतं तेवढं तरी असणारे जमीन असणारे दान द्यावी म्हणतात म्हणजे त्याच्यानंतर कापसा एवढंच लोखंडही दान द्यावं म्हणतात. तेल पात्र आजा पात्र कमंडलू उपहान छत्र शय्यारत माशी विचित्र गृह गज पवित्र दान की. तिळाने भरलेलं पात्र द्यावं, तुपाने भरलेलं पात्र द्यावं, कमंडलू द्यावं असणार, त्याच्यानंतर छत्री द्यावी, चप्पल द्यावी, शय्या म्हणजे असणार काय असणार अंतरून पांघरुणी असणार दान द्यावं म्हणतात. आजा विकादी द्यावे दान वर्षपर्यंत ब्राह्मणासी अन्न दीप उदक वर्ष प्रमाण अविच्छिन्न देत जावे. त्याच्यानंतर काही घर द्यायचं असेल तर घर देऊ शकतात. त्याच्यानंतर म्हणजे शेळी मेंढा असं दान द्यायचं असलं तर द्यावं म्हणजे ब्राह्मणाला वर्षभरात पाणी आणि दीप दान करावं म्हणतात. आणि साविधी सकाळी का केल्यावर आजा पात्री मुख पहावे महात्मा याने सम्यक कल्याण देख. अशा प्रकारचा विधी केल्यानंतर म्हणजे तुपाच्या भांड्यामध्ये चेहरा पाहून अशा प्रकारचं असणारं कार्य जर केलं तर कल्याणाने सुख होतं. हे पात्र ब्राह्मणासी देऊनी बोळवावे सर्व ही मुनी स्वय ब्रह्मचर्य उपोषणी तीर्थागमनी तत्पर व्हावे. मग असं ते पात्र ते तुपाचं ब्राह्मणाला दान द्यावं. त्याच्यानंतर असणार सर्व आलेले ब्राह्मण मंडळीची असणारी बोलवणूक करावी. त्या दिवशी ब्रह्मचर्याचं व्रत करावं, उपवास करावा, मग तीर्थयात्रा करावी. अथवा घ्यावा चतुर्थ आश्रम आयसा विधी असे उत्तम जो आचरिले नरोत्तम तो स्वर्गधाम सुख. चतुर्थ आश्रम संन्यास घ्यावा अशा प्रकारचा जो कोणी आचरण करेल तो स्वर्गाच्या ठिकाणी जातो. आयसे भगवंत गरुडा प्रती बोलिला असे स्वयाध्ययांती प्रेत कल्पाची द्वय अध्यय गणती झाली निश्चिती बाबाजी म्हणे. अशा प्रकारचं भगवंत गुरुजीला दुसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी सांगले आणि तेच असणारे बाबाजी असणारे माधवजी तुम्हाला आम्हाला प्राकृत भाषेत सांगतात म्हणले. बाबाजी नाम असे प्रसिद्ध माधव नाम नसे प्रसिद्ध पितृ स्थापित असे सुबुद्ध यास्तव ग्रंथी माधव. बाबाजी नाव हे असणार प्रसिद्ध पण माधव नाव असणार माझं आमच्या वडिलांनी ठेवलेलं आहे असं असणार ग्रंथ करते माधवजी म्हणतो. नैमिषारण्य शौनका प्रती हाची अर्थ सुत कती मुळीचा अर्थ पाहुन यथामती विठ्ठल सुत कती. नैमिषारण्याच्या ठिकाणी सुत महाराज सौनादिक ऋषींना हीच गरुड पुराण कथा सांगतात. ते गरुड पुराण असणार त्याच्यातला सारांश ग्रंथकर्ते माधवजी म्हणतात तिथला आम्ही ह्या ग्रंथाच्या ठिकाणी टिपला. या अध्यायी प्रायश्चित्त विधान श्री भगवंत केले निरूपण तदनुसार केले आचरण
पापे संपूर्ण दग्ध त्याच्या ठिकाणी म्हणजे असणारा प्रायश्चित्त विधान, शिक्षाचं विधान असणारे भगवंतांनी गरुडजीला सांगितलं आणि तशा प्रकारे जर आचरण केलं तर सर्व पाप नाहीशी होतात. इति श्री गरुड पुराण प्रेत कल्प गरुड नारायण संवादे प्रायश्चित्त विधान नाम द्वितीयाध्याय बोला श्री कृष्णार्पणमस्तु. शिवं भवन्तु पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसरा आदेश दुपारी येत आहे का मग? दुपारी येतो का? जमते मला तुम्हाला संध्याकाळी? ड्युटी नाही संध्याकाळी जमते का? रोजचं नाही सांगू शकत, ड्युटी बदलली तर मी काय